हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग आज आहे नरक चतुर्दशी, म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस, ज्याला की आपण पहिली अंघोळ असंही म्हणतो. असं तर मग इतर वेळी सकाळचं वातावरण हे अगदी प्रसन्नदायीच असतं, परंतु आज बघा ना, दिवाळीतलं म्हणजे पहिली अंघोळ जी आहे आणि आजचं जे वातावरण आहे ते काही वेगळंच, एकदम प्रसन्नदायी आहे. मग काय, आम्ही सर्वही आज सकाळी लवकरच उठलो, म्हणजे 5-5:30च्या सुमारासच आम्ही उठलो. मग आम्ही दोघांनी मिळून आधी जे आपलं अंगण आहे ते साफ करायचं ठरवलं, कारण त्यानंतर मग दिवे देखील लावायचे होते आणि रांगोळी देखील काढायची होती. मग अहो देखील मला सर्व साफसफाई करायला मदत करत होते. मग दोघांनी मिळून पटकन म्हणजे बाहेरचं सर्व जे काही आहे काम ते आवरून घेतलं. सर्व मग व्यवस्थित आवरून झाल्यानंतर मग मी बाहेर आधी दिवे लावून घेतले, म्हणजे रांगोळी तर काढायचीच होती, परंतु मग विचार केला की आधी सर्वीकडे मग दिवे लावून घेते. म्हणजे मला तरी पर्सनली असं ना, दिवाळीच्या वेळेस पहाटे लवकर उठायला खूप खूप आवडतं. फक्त लवकर उठायलाच नव्हे, तर म्हणजे सर्व आपलं दारातलं वगैरे आवरून रांगोळ्या वगैरे काढून दिवे वगैरे लावायला खूप छान वाटतं. आजूबाजूला देखील काही लहान मुलं फटाके उडवत होते. मग काय, त्यांना बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. पहिल्याचा काळ काही वेगळाच होता ना, म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा म्हणजे पहाटे दिवाळी आली की मला तरी पर्सनली ना, रात्री झोपच नाही लागायची. कधी एकदाची सकाळ होते आणि मी लवकर उठते असं व्हायचं. कारण मग सकाळी लवकर उठल्यावर आधी घाई असायची, ती पटकन अंघोळ करून फटाके उडवायची. माझं सर्व आवरून झाल्यानंतर त्यानंतर मग मी मम्मीच्या घरी आली, कारण आजच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशीच आपल्या घरातील जी कोणी पुरुष मंडळी असो, मग आपले वडील असो, भाऊ असो किंवा इतर कोणी असो, त्यांना अंघोळ करून त्यांची आरती देखील केली जाते. मग मी काय, त्यानंतर मग माझ्या भावाला चांगलं रगडून रगडून उठणं लावलं. यूट्यूबला टाकून बघ. वन म्हणून म्हणून ठीक आहे शिव. काही दिदी नाही. कुणाला लावू का? बस बस झालं, गोरा बाई. हातात मध्ये किती लागवली का? साबणचा वास चांगला आहे देऊ. मोठी साबणचा वास. कशा साबण कपड तोंडवर कर. तिने काना खाली नजर तिने काना खाली. चालली दीपाली, चालली दीपाली. तो पप्पा काय होतं माहिती, चालली दीपाली. ती दीदीकडे चालली आता. ऍक्च्युली माझ्या छोट्या बहिणीचं नाव दीपाली आहे आणि तिचं लग्न ठरलंय. त्याच्यामुळे मग तो आता म्हणजे माझा भाऊ मुद्दाम तिला चिडवतोय की चालली दीपाली. मग काय, असंच अभ्यंग सणाच्या दरम्यान आमची मजा मस्ती चालूच होती. चालली दीपाली, चालली दीपाली. माझी दिवसाची पहिली कमाई 200 रुपये. टाइम नाही ना. रियन ड्रॉइंग.
तुला येते का? एवढं लांबून? व्हिडिओ जर नसते काढणार ना तेव्हा मी केलं असतं. मी आमची ती करायची दिवाळीला सगळं लवकर उठायची. मला मम्मीला कधीच नाही उठवायला. कोणाची ग माझी बायको? होत नाही होईच. गेला दसरा आली दिवाळी हसून गाव नवीन हे वर्ष सुखाचे नाव. सिंगर आली माझ्या घरी दिवाळी. Making flower. But I don't know what's to make flower. फुलांचा उपयोग झाला ना आपल्याला आणि तर मस्त ना. अट्रॅक्टिव्ह वाटत सर. हां. Yes. चला आता बसा. छान होते ना. आपल्याला मस्त वाटेल ना. छान वाटत. काय वाटते हळदी चालू आहे. हो तसंच वाटतंय आज. आता मग माझी तर ना सकाळी पहाटेच लवकर अंघोळ झाली होती. त्यानंतर मग मी आता पाटाभोवताली छान अशी सुबक मस्तपैकी छोटीशी रांगोळी काढली आणि मग तीच रांगोळी मी फुलांनी सजवली. कारण आता मग अहोंना मी उटणं लावणार होती. आपला दिवाळीचा सण हा असा आहे की ते उटण्याशिवाय म्हणजे पूर्णपणे अपूर्णच आहे. दिवाळीमध्ये उटणं लावून पहाटे अंघोळ करणं आणि ते पण मोती साबणाने, वाव! यात एक वेगळीच मजा असते ना. सिंपल काढले ठीक आहे ना सगळे. म्हणजे चांगली काढली. ऍक्च्युली रांगोळीला खूप टाइम जातो म्हणून. सो मग आता मग अहोंचं पण अभ्यंग स्नान झालं होतं. त्यानंतर मग ते अंघोळ करून बाहेर येताच मला त्यांची आरती करायची होती. परंतु त्यांची अशी इच्छा होती की त्यांना छान रेडी होऊन असं पाटावर बसायचं होतं. त्यानंतरच मग मी आरती करावी अशी त्यांची इच्छा होती. मग काय माझ्यापेक्षाही मस्त छान असं रेडी होऊन टकाटक होऊन ते पाटावर बसले. छान दिसतेस. छान ना. आणि मग आता अहोंचंही अभ्यंग स्नान झालं होतं. त्यानंतर मग 6:30 पावणे 7च्या सुमारास
सूर्यनारायणाचं खूप छान प्रकारे मला दर्शन झालं. कारण मग मुंबईसारख्या ठिकाणी राहत असताना साक्षात सूर्यनारायणाचं पूर्णपणे दर्शन होणं हा एक दुर्मिळच प्रसंग आहे. आणि मग त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे मग आजच्या या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून घराबाहेर किंवा मग आपल्या तुळशीच्या वृंदावनाजवळ डाव्या पायाने चिरोटे ठेचले जातात. तेव्हा असं फोडायचं माझं फुटलं. आता शेवचं माझ्या पाय दे. ठीक आहे, पाय दे याच्यावर. पाय दे बाबू. जोरात दे. दे जोरात. दे जोरात दे. परत दे. दे. परत दे. दे जोरात. त्याचा पाय प्रेस करा ना. ते कच्चं आहे वाटतं थोडं. दे परत दे. छोटं वाला कच्चं आहे ते कसं होणार. जोरात दे. जोरात पाय दे. दे जोरात दे. नाही होत आहे. हा झालं. शेवले लावा. चिरटेमधून बाहेर पडणारा जो काही रस असतो तो नरकासूर राक्षसाच्या रक्ताचा रूपक मानला जातो. आणि मग हे चिरटे फोडल्यानंतर त्याचा रस जिभेला आणि त्याचा बी कपाळाला लावण्याची पद्धत आहे. म्हणजे असेच या प्रकारे हे चिरटे फोडून नरकासुरामध्ये जी दुष्टता कटुता होती ती नष्ट करावी ही या मागची कल्पना आहे. आणि मग सर्वांनी मिळून आनंदाने मांगल्य पावित्र्याने दिवाळी साजरी करावी. हो लागली. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना दिवाळी निमित्तचा म्हणजे जी काही आपली पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंग स्नानाचा जो काही व्लॉग आहे तो नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना हॅपी दिवाळी. व्हिडिओ काढते. तेव्हा चकुली इथे बा. दाब. अय्या गुड गर्ल. वर का ना बघते. नुडी वर बघ ना. अय्या